गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण माहितीचं पृथक्करण अथवा विश्लेषण हा बुद्धिमत्तेतील अतिशय महत्वाचा घटक पाहतोय. आता बघा, या ठिकाणी प्रश्न आहे, राज आणि कुमार हॉकी आणि व्हॉलीबॉल चांगले खेळतात. सतीश आणि राज हॉकी व बेसबॉल चांगले खेळतात. गणेश आणि कुमार क्रिकेट आणि व्हॉलीबॉल चांगले खेळतात. सतीश, गणेश आणि महेश फुटबॉल आणि बेसबॉल चांगले खेळतात. तर असा बघा, आता आपण काय करूया, जेवढे खेळ आहेत आणि जेवढे खेळाडू आहेत त्यांची नावं अशा पद्धतीने एक चार्ट तयार करून घ्यायचा. मी अगोदरच चार्ट तयार केलाय बघा. हॉकी, व्हॉलीबॉल, बेसबॉल, क्रिकेट आणि फुटबॉल असं 5 खेळ आणि राज, कुमार, सतीश, गणेश आणि महेश अशी 5 खेळाडूंची काय आहेत नाव आहेत. आता मी टिक करतो. 1 नंबरचं वाक्य बघू. राज, कुमार हॉकी, व्हॉलीबॉल चांगले खेळतात. अगोदर आपण राज घेऊ. राज हॉकी आणि व्हॉलीबॉल खेळतो. राज हॉकी आणि व्हॉलीबॉल खेळतो. हॉकी आणि व्हॉलीबॉल कोण खेळतो? राज खेळतो. त्याच पद्धतीनं कुमार सुद्धा हे 2 खेळ खेळतो. कुमार सुद्धा हॉकी आणि व्हॉलीबॉल हे 2 खेळ खेळतो. पुढचं वाक्य पहा. सतीश आणि राज खेळ कोणते खेळतात? हॉकी आणि बेसबॉल. मी आता सतीश घेतो. सतीश हॉकी बेसबॉल. सतीश हॉकी आणि बेसबॉल. आणि अजून कोण आहे त्याच्या जोडीला? राज हॉकी बेसबॉल. राज हॉकी तर टिक केलेले आहे, फक्त एक बेसबॉल आपण टिक करूया. हा, पुढचं वाक्य आहे, गणेश आणि कुमार कोणते खेळ खेळतात? क्रिकेट आणि व्हॉलीबॉल. मी गणेश पहिल्यांदा घेतो. गणेश क्रिकेट व्हॉलीबॉल. गणेश क्रिकेट व्हॉलीबॉल. गणेश क्रिकेट. गणेश क्रिकेट खेळतो आणि व्हॉलीबॉल खेळतो. ओके. गणेश क्रिकेट व्हॉलीबॉल. कुमार सुद्धा क्रिकेट व्हॉलीबॉल. कुमार क्रिकेट व्हॉलीबॉल. कुमार क्रिकेट आणि व्हॉलीबॉल. बरोबर आहे. हा, पुढं सतीश, गणेश, महेश फुटबॉल व बेसबॉल चांगले खेळतात. आता एक विद्यार्थी आपण पकडूया. सतीश फुटबॉल बेसबॉल. सतीश फुटबॉल बेसबॉल. सतीश आहे. फुटबॉल आणि बेसबॉल. बेसबॉलला अगोदरच ठीक आहे. सतीश झाल्यानंतर गणेश फुटबॉल बेसबॉल. गणेश फुटबॉल बेसबॉल. हा, इथे बेसबॉलला आणि इथं फुटबॉलला टिक करतो. आणि महेश पण फुटबॉल आणि बेसबॉल. महेश फुटबॉल बेसबॉल. ओके. आता एक आपण प्रश्न वाचूया. आता या चार्टवरून आपण उत्तर काढूया. 1 नंबरचा प्रश्न, हॉकी, क्रिकेट व व्हॉलीबॉल हे 3 खेळ चांगले खेळणारा कोण? बघा, हॉकी, क्रिकेट, व्हॉलीबॉल. हॉकी, क्रिकेट, व्हॉलीबॉल. कोण आहे रे? हॉकी, व्हॉलीबॉल आणि क्रिकेट. कुमार. इथं पर्याय मी दिला नाही. पर्याय असतो. कुमार असू देत. चला, दुसरा प्रश्न. बेसबॉल, क्रिकेट, व्हॉलीबॉल कुठला खेळ समाविष्ट नाही? हॉकी नाही. म्हणजे हॉकी सोडून बाकी 4 खेळ खेळणारा कोण? गणेश. अगदी बरोबर. गणेश. माईक बंद ठेवा तुमचा. हॅलो. ओके. पुढचा प्रश्न, बेसबॉल, व्हॉलीबॉल आणि हॉकी कोण चांगल्या प्रकारे खेळतो? बेसबॉल, व्हॉलीबॉल, हॉकी. बेसबॉल, व्हॉलीबॉल, हॉकी. बघा,
म्हणजे पहिले 3 खेळ बेसबॉल, व्हॉलीबॉल, हॉकी कोण खेळतो? राज. राज. पर्याय क्रमांक सर राज पर्याय क्रमांक 4. ओके. आज याच प्रकारचं प्रश्न आहेत सर्व पहा. अरविंद व महेश संस्कृत व गणितात हुशार आहे. अरविंद महेश संस्कृत गणित लक्षात ठेवा. अगोदर अरविंद लक्षात ठेवतो. अरविंद संस्कृत गणित. संस्कृत गणित. त्याच्या जोडीला कोण आहे? अरविंद आणि महेश. विषय कुठलं? संस्कृत आणि गणित. आता महेशला संस्कृत गणित घेतो. महेश संस्कृत आणि गणित. दिनेश व अरविंद संस्कृत व क्रिकेट मध्ये हुशार आहेत. आता दिनेश संस्कृत क्रिकेट. दिनेश संस्कृत क्रिकेट. संस्कृत आहे, इथं क्रिकेट आहे. दिनेश जोडीला कोण आहे? अरविंद संस्कृत क्रिकेट. अरविंद संस्कृत आणि क्रिकेट. ओके. पुढं महेश अगोदर घेतो. महेश बुद्धिबळ आणि गणित. महेश बुद्धिबळ गणित. महेश बुद्धिबळ आणि गणित. सुरेश बुद्धिबळ गणित. सुरेश गणित आणि बुद्धिबळ. पुढं दिनेश क्रिकेट बुद्धिबळ. दिनेश क्रिकेट बुद्धिबळ. दिनेश इथं बुद्धिबळ आहे आणि इथं क्रिकेटला अगोदर टिक आहे. सुरेश क्रिकेट बुद्धिबळ. सुरेश क्रिकेट बुद्धिबळ. ओके. आणि तिसरा ब्रेक जातो. पुढं कोण आहे? प्रकाश. प्रकाश क्रिकेट बुद्धिबळ. प्रकाश क्रिकेट बुद्धिबळ. पुढं प्रकाश क्रिकेट संगीत. प्रकाश क्रिकेट संगीत. प्रकाश क्रिकेट आणि संगीत. क्रिकेटला टिक केली, संगीतला टिक केली. आणि शेवट कोण आहे? दिनेश क्रिकेट संगीत. दिनेश क्रिकेट आणि संगीत. झाला माझा चार्ट पूर्ण. आता प्रश्न बघूया. प्रश्न 4. क्रिकेट, गणित व संस्कृत मध्ये हुशार कोण? क्रिकेट लक्षात ठेवा. क्रिकेट, अरविंद क्रमांक. क्रिकेट गणित संस्कृत. अरविंद. पर्याय क्रमांक 1. गणित संस्कृत म्हणजे पहिल्या 3 टिक ना. पहिल्या 3 टिक अरविंदसाठी आहेत. अरविंदसाठी म्हणजे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न. संस्कृत बुद्धिबळ गणित हुशार कोण आहे? संस्कृत बुद्धिबळ गणित. संस्कृत बुद्धिबळ गणित ना. संस्कृत बुद्धिबळ गणित. महेश. बरोबर. महेश किती नंबरला आहे? 2. आणि शेवटचा प्रश्न. संस्कृत व संगीतात कोण कुशल नाही विचारले बरं. नाही. संस्कृत आणि संगीतात कोण कुशल नाही? सुरेंद्र. संस्कृत आणि संगीतात कोण हुशार नाही? सुरेश. पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. पुढचा. हेमंत, शरद, अजय, शिशिर एकमेकांचे मित्र आहेत. हेमंत व शिशिर उत्तम पोहतात. हेमंत व शिशिर उत्तम पोहतात. हेमंताने कोण सांगितलं? शिशिर. हेमंत आणि शिशिर उत्तम पोहतात. पुढं. अजयला वक्तृत्व व नृत्य या कलांची आवड आहे. अजय वक्तृत्व नृत्य. अजय वक्तृत्व आणि नृत्य.
फक्त शरद गिर्यारोहण उत्तम प्रकारे करतो. फक्त शरद गिर्यारोहण म्हणजे बाकीच्यांना गिर्यारोहण करता येतं का? फक्त शरद सांगितले. बघा, फक्त शरद गिर्यारोहण चांगलं करतो म्हणजे बाकीच्यांना गिर्यारोहण येत नाही. बर, पण त्याला फक्त 2 कला अवगत आहेत. शरदला 2 कला अवगत आहेत, हे आपण नंतर घेऊया. शरद व्यतिरिक्त सर्वांना नृत्य येते. शरद व्यतिरिक्त सर्वांना नृत्य येते. म्हणजे शरदला नृत्य येतं का? नाही येत. बाकी सर्वांना नृत्य येतं. मग बाकींच्या पुढे टिक करूया. हा, आता वक्ते म्हणजे वक्तृत्व कला कोणाकोणाकडे आहे बघा. शिशिर, हेमंत, शरद उत्तम वक्ते आहेत. शिशिर, हेमंत, शरद. शिशिर, हेमंत यांच्याकडे वक्तृत्व कला आहे. आता एक मगाचं वाक्य होतं, शरदला 2 कला अवगत आहेत. शरद कुठं आहे? शरदला 2 कला अवगत आहेत म्हणजे कोणी कला तयार नसणार आहे. आता याच्यावरून आपण प्रश्नाचे उत्तर शोधूया. 7वा प्रश्न, हेमंतला कोणती कला येत नाही? हेमंतला बरोबर आहे. हेमंतला कोणती नाही? गिर्यारोहण. अजयला कोणत्या कला अवगत आहेत? अजयला कोणत्या पोहणे वगैरे वक्तृत्व व नृत्य. चला पुढचा प्रश्न. ABCDEFGH हे 8 विद्यार्थी 2 मोटारीने प्रवास करायचे ठरवतात. बघा, मी तुम्हाला या ठिकाणी कच्ची एक मोटारीची डायग्राम काढून दाखवतो. ही एक मोटार आहे आणि हे दुसरी एक मोटार काढतो. हे चाक आहे, हे मागचं चाक आहे. हा, बघा, या 2 मोटारीनं 8 विद्यार्थी प्रवास करायचं ठरवतात. एका मोटारीत जास्तीत जास्त 5 जण बसू शकतात. एका मोटारीत जास्तीत जास्त 5 जण बसू शकतात. 5 पेक्षा जास्त जर बसले तर त्यांना काय करू शकतात? पोलीस दंड करू शकतात. त्यामुळे जास्तीत जास्त 5. ए हा डी बसलेल्या पण एच नसलेल्या मोटारीत बसतो. म्हणजे ए आणि डी एका मोटारीमध्ये. समजा आपण इथं या मोटारीमध्ये ए घेतलं आणि या मोटारीमध्ये डी घेतलं. ए हा डी बसलेल्या मोटारीत बसतो पण एच नसलेल्या मोटारीत, म्हणजे एच आपण दुसऱ्या मोटारीमध्ये टाकू. पुढचं वाक्य आहे, बी व सी हे डी बसलेल्या मोटारीत बसत नाही. म्हणजे बी आणि सी हे आपण दुसऱ्या मोटारीत घेऊया. हे एका मोटारीमध्ये आहे पण डी बसलेल्या मोटारीत बसले, म्हणजे डी पहिल्या मोटारमध्ये बसलेले आहे. एफ हा 4 जणांच्या सोबत ए आणि ई सह प्रवास करत आहे. एफ हा ए आणि ई बरोबर आहे, म्हणजे इथं एफ येणार आणि इथंच कोण येणार? ई पण येणार. त्यांनी जी ला आपल्या बरोबर घेतलेलं नाही, म्हणजे जी ही व्यक्ती दुसऱ्या मोटारीमध्ये आहे. झालं आपलं. बघा, ए बी सी डी ई एफ जी आणि एच हे 4 पहिल्या मोटारीत बसलेले आहेत आणि हे 4 दुसऱ्या मोटारीत बसले. हे कच्ची डायग्राम काढायची. आता बघा प्रश्न कसा आहे, जर ए आणि ई एकाच मोटारीत बसलेले असतील, आहेत का ए आणि ई एकाच मोटारीत? बघूया, आहेत. बघा, ए आणि ई एकाच मोटारीमध्ये.
पुढीलपैकी कोणते वाक्य पहिलं वाक्य बी हा म्हणजे बी आणि ए आणि नाही. म्हणजे पहिलं वाक्य काय आहे? असत्य आहे, चुकीचं आहे. 5 जण एका मोटरीत बसलेले आहेत का रे? नाही. पहिल्या मोटरीत 4 आहे, दुसऱ्या मोटरीत 4, म्हणजे हे सुद्धा वाक्य चुकीचं आहे. सी हा त्या मोटरीत बसलेला नाही, म्हणजे ए आणि ई च्या मोटरीत सी बसलेला नाही. बघूया, ए आणि ई च्या मोटरीत सी बसलाय का? नाही. म्हणजे हे विधान कसं आहे? सत्य आहे. आता चौथं पण पाहूया. एफ हा त्या मोटरीत बसलेला नाही, म्हणजे ए आणि ई च्या मोटरीत एफ आहे का? ए आणि ई च्या मोटरीत एफ आहे, म्हणजे हे सुद्धा विधान असत्य आहे. म्हणजे याचं उत्तर पर्याय कुठलं? नव्याचं सत्य विधान कुठलं? पर्याय क्रमांक 3. आता पुढचा प्रश्न 10वा. एच आणि जी च्या सोबत आणखी कोण मोटरीत बसले आहे? हे 7 चुकून आले. बघा, एच आणि जी च्या मोटरीत कोण बसले? या इथं एच आणि जी च्या मोटरीत बी व सी. बरोबर, बी आणि सी आहे का पर्याय? बी आणि सी पहा, बी आणि सी पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट, एका बागेत गुलाब, मोगरा, जाई, चमेली ही फुले आहेत. चौघी मैत्रिणींपैकी तिघांना गुलाब आवडतो. तिघींना गुलाब आवडतो. बरं, हे वाक्य आपण नंतर विचारत घेऊ. पुढचं वाक्य, मीरा व नीलाला मोगरा आवडतो. मोगरा कोणाला आवडतो? मीरा नीला. बघा, मोगरा मीरानी नीलाला आवडतो. प्राची व्यतिरिक्त सर्वांना जाई आवडते. प्राचीला जाई आवडत नाही. जाई कोणाला आवडत नाही? फुल प्राचीला. बाकी तिघींना आवडते. पुढचं, सृष्टीला मोगऱ्या व्यतिरिक्त सर्व फुले आवडतात. म्हणजे सृष्टीला मोगऱ्या व्यतिरिक्त सर्व फुले आवडतात. सृष्टी मोगरा. बघा, सृष्टीला मोगरा आवडतो का? नाही. मग सृष्टीला मोगरा सोडून गुलाब आवडतो आणि चमेली पण आवडते. पुढं, प्राची व नीलाला चमेली आवडते. प्राची नीला चमेली. प्राची नीला चमेली. प्राची नीला, इथं नीला आहे, इथं प्राची आहे. पुढं, मीराला फक्त 2 प्रकारची फुले आवडतात. मीराला 2च प्रकारची फुले आवडतात. कुठं मीरा? हा, मीराला 2च प्रकारची फुलं आवडतात. म्हणजे अगोदर मोगरानी जाई आवडते, म्हणजे गुलाब आवडत नाही, हे पण आवडत नाही. मगाचं पहिले वाक्य बघा, चौघी मैत्रिणीपैकी तिघांना गुलाब आवडतो. तिघांना गुलाब आवडतो, म्हणजे मीराला गुलाब आवडत नाही, म्हणजे नीलाला, प्राचीला आणि सृष्टीला गुलाब आवडतो. आता प्रश्नांची उत्तर आपण देऊया. प्रश्न 11वा. गुलाब व चमेली कोणाला आवडत? गुलाब व चमेली. मीरा. मीरा. म्हणजे 11ला पर्याय क्रमांक 2 करेक्ट. प्रश्न, 4ही प्रकारची फुले कोणाला आवडतात? नीला. 4ही प्रकारची फुले कोणाला? नीला. नीला. पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, करण, महेश, अविनाश, पराग व अक्षय हे खेळाडू आहेत. अविनाश व महेश कॅरमपट्टू आहेत. बघा, अविनाश व महेश कॅरमपट्टू आहेत. अविनाश, महेश कॅरमपट्टू. अविनाश आणि महेश ना कॅरमपट्टू आहेत. बरं, ठीक आहे. अक्षय फक्त एक खेळ खेळतो. हे नंतर विचारतो, वाक्य घेऊया. करण बॅडमिंटन व्यतिरिक्त सर्व खेळ खेळतो.
करण बॅडमिंटन व्यतिरिक्त म्हणजे बॅडमिंटन खेळत नाहीत, मग कुठला खेळ खेळतो रे करण? कॅरम खेळतो, फुटबॉल खेळतो, टेबल टेनिस पण खेळतो. पुढं अविनाश व महेश बॅडमिंटन खेळतात. अविनाश व महेश बॅडमिंटन खेळतात. अविनाश व महेश बॅडमिंटन खेळतात. पुढं पराग व महेश फुटबॉल खेळतात. पराग महेश फुटबॉल. पराग महेश फुटबॉल खेळतात. अविनाश व्यतिरिक्त सर्वजण टेबल टेनिस खेळतात. अविनाश व्यतिरिक्त सर्व टेबल टेनिस खेळतात. अविनाश टेबल टेनिस खेळत नाहीत म्हणजे महेश पण खेळतो आणि पराग पण खेळतो आणि अक्षय पण खेळतो. बर, आता वर एक वाक्य होतं, अक्षय फक्त एकच खेळ खेळतो. अक्षय फक्त एकच खेळ खेळतो म्हणजे अक्षय बाकीचे खेळ खेळत नाही. आता प्रश्न बघूया. 13वा प्रश्न. महेश कोणता खेळ खेळतो की जो करण खेळत नाही? महेश खेळतो, करण खेळत नाही. बॅडमिंटन. महेश खेळतो, करण खेळत नाही. अगदी बरोबर, बॅडमिंटन. म्हणजे पर्याय क्रमांक 2 बघा 13 साठी. 14. अक्षय आणि करण कोणता खेळ खेळतात? अक्षय आणि करण. टेबल टेनिस. टेबल टेनिस. पर्याय क्रमांक 3. 14 साठी पर्याय क्रमांक 3 बरोबर. पुढे संगीता, नमिता, नीतांना गुलाब आवडतो. बघूया. संगीता, नमिता, नीता, गुलाब. संगीता, नमिता, नीता. संगीता, नमिता, नीता यांना काय आवडतो? गुलाब. सरिता व्यतिरिक्त सर्वांना केवढा आवडतो? सरिता व्यतिरिक्त सर्वांना केवढा आवडतो? म्हणजे सरिताला केवढा आवडत नाही, बाकी केवढा सर्वांना आवडतो. पुढं चाफा फक्त नीता व राधाला आवडतो. चाफा फक्त नीता व राधाला आवडतो. चाफा, नीता, राधा. चाफा, नीता आणि राधाला आवडतो म्हणजे बाकीच्यांना आवडत नाही ना. चाफा फक्त नीता व राधाला आवडतो. संगीता व राधा व्यतिरिक्त सर्वांना मोगरा आवडतो. संगीता आणि राधाला मोगरा आवडत नाही. संगीता व राधाला मोगरा आवडत नाही. संगीता व राधाला मोगरा आवडत नाही, बाकी सर्वांना मोगरा आवडतो. आता आपण प्रश्न 15वा पहा. कोणते फुल नमिताला आवडत नाही? कोणते फुल नमिताला आवडत नाही बघा? चाफा. पर्याय क्रमांक 3 15 साठी. संगीताला आवडते पण राधाला आवडत नाही असे फुल कोणते? संगीताला आवडते पण राधाला आवडत नाही. गुलाब. 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 पर्याय क्रमांक 2 16 साठी. पुढं अमिता, अमर, गणेश, युतिका यांच्याकडे पुढील प्रमाणे उपकरणे आहेत. बर, गणेश व्यतिरिक्त सर्वजण एसी वापरतात. गणेश व्यतिरिक्त सर्वजण एसी वापरतात म्हणजे गणेश एसी वापरत नाही. म्हणजे अमर वापरतो, अमिता वापरते, युतिका पण वापरते. गणेश व्यतिरिक्त सर्वजण एसी वापरतात. हे झालं. अमिता व युतिकाकडे फ्रीज आहे. अमिता आणि युतिकाकडे फ्रीज आहे.
पुढं अमरकडे ओव्हन व्यतिरिक्त सर्व उपकरणे आहेत. अमरकडे ओव्हन नाही, म्हणजे फ्रीज पण आहे, मोबाईल आहे आणि एसी तर आहेच. अमर व युतिकाकडे मोबाईल आहे. अमर व युतिकाकडे मोबाईल आहे. युतिका आणि अमरकडे मोबाईल आहे. युतिका व गणेश यांच्याकडे ओव्हन व मोबाईल आहे. अगोदर युतिका आपण घेऊया. युतिकाकडे ओव्हन मोबाईल. युतिकाकडे ओव्हन मोबाईल आहे. तिच्या जोडीला कोण आहे? गणेशकडे ओव्हन मोबाईल आहे. गणेशकडे ओव्हन आणि मोबाईल आहे. ठीक आहे, आता एक एक प्रश्न पाहूया. कोणाकडे चारही उपकरणे आहेत? युतिका. युतिकाकडे चारही उपकरणे आहेत. आपल्याला पर्याय क्रमांक 2. मोबाईल कोणाकडे नाही? अमिता. मोबाईल कोणाकडे नाही? अमिता. पर्याय क्रमांक 3. 18 साठी पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट, गीता, सुजाता, अश्विनी, वंदना या मैत्रिणी आहेत. अश्विनी व्यतिरिक्त सर्वांना चिक्कू आवडतो. अश्विनी व्यतिरिक्त सर्वांना चिक्कू आवडतो. अश्विनीला चिक्कू आवडत नाही, म्हणजे चिक्कू कोणाला आवडतो? सुजाताला आवडतो, गीताला आवडतो, वंदनाला आवडतो. आता हे झालं. गीताला पेरू व केळी आवडत नाही. गीताला पेरू व केळी आवडत नाही. गीताला पेरू व केळी आवडत नाही. गीता व वंदनाला द्राक्ष आवडतात. गीता व वंदनाला द्राक्ष आवडतात. गीता व वंदनाला द्राक्षे आवडतात. पुढे सुजाता, अश्विनी, वंदना यांना पेरू आवडतो. सुजाता, अश्विनी, वंदना. सुजाता, अश्विनी, वंदना यांना पेरू आवडतो. अश्विनी पेरू व केळी आवडीने खाते. अश्विनी पेरू व केळी. अश्विनी पेरू व केळी आवडीने खाते. सर, द्राक्षांची खून चुकीची झाली. गीता व वंदनाला द्राक्ष आवडतात. गीता व वंदनाला गीताला आणि वंदनाला चुकीची. गीता व वंदनाला द्राक्ष आवडतात. गीता व वंदनाला द्राक्ष आवडतात. मी कशाला केलेली? चुकीची खून केली. एकच मिनिट, पुन्हा करतो सगळं. ज्या त्या वेळेस सांगा, गडबडीमध्ये होतंय तसं. हा, पहिल्यापासून पाहूया. अश्विनी व्यतिरिक्त सर्वांना चिक्कू आवडतो. अश्विनी व्यतिरिक्त सर्वांना चिक्कू आवडतो. हा, नेक्स्ट. गीताला पेरू व केळी आवडत नाही. गीताला पेरू व केळी आवडत नाही. गीताला पेरू व केळी आवडत नाही. गीता व वंदनाला द्राक्ष आवडतात. गीता व वंदनाला द्राक्ष आवडतात. गीता व वंदनाला द्राक्ष आवडतात. बरोबर आता? हो सर. गीता व वंदनाला द्राक्ष आवडतात. सुजाता, अश्विनी, वंदनांना पेरू आवडतो. सुजाता, अश्विनी, वंदना. सुजाता, अश्विनी, वंदना यांना पेरू आवडतो. अश्विनी पेरू व केळी आवडीने खाते. अश्विनी पेरू व केळी. अश्विनी पेरू व केळी आवडीने खाते. गीता व्यतिरिक्त सर्वांना केळी आवडतात. गीता व्यतिरिक्त सर्वांना केळी आवडतात. आता प्रश्न पाहूया.
19वा प्रश्न, कोणाला फक्त 3 फळे आवडतात? सुजाता 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 बरोबर. पर्याय क्रमांक कोणाला चारही प्रकारची फळे आवडतात? वंदना वंदना. पर्याय क्रमांक पुढं, राज, संगीता व अलका वैभव प्रसाद यांच्या परीक्षेचा निकाल लागला आहे. सर्वजण मराठी विषयात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. बघा, सर्वजण मराठी विषयात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले, म्हणजे मराठी विषयात प्रथम श्रेणी आहे त्या 5 जणांना सुद्धा. सर्वजण मराठी विषयात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण आहेत. आता पुढं, राज, अलका व प्रसाद गणित विषयात तर इतिहास विषयात, वैभव, अलका व प्रसाद प्रथम श्रेणीत उत्तीर्ण. बघा, गणित विषयात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण कोण कोण आहे? राज, अलका, प्रसाद. राज, अलका, प्रसाद. गणित राज, अलका, प्रसाद. राज, अलका आणि प्रसाद. आता इतिहासात बघा कोण प्रथम श्रेणीत उत्तीर्ण आहे? वैभव, अलका, प्रसाद. वैभव, अलका, प्रसाद. वैभव, अलका, प्रसाद हे ए श्रेणीत उत्तीर्ण आहेत इतिहास विषयामध्ये. आता बघा, गणित विषयात प्रथम श्रेणीत असलेले 2 मुलगे इंग्रजी विषयात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण आहेत. गणित विषयात प्रथम श्रेणीत असलेले 2 मुलगे, कुठले 2 मुलगे रे? मग गणित विषयातले मुलगे बघा कोण आहेत? गणित विषयातले मुलगे राज आणि प्रसाद. अलका मुलगी आहे ना, मग राज आणि प्रसाद इंग्रजीत. राज आणि प्रसाद इंग्रजीत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण. राज आणि प्रसाद तळाला. आता पुढचं बघा, संगीता ही विज्ञान व इंग्रजी विषयात उत्तीर्ण आहे. हे शब्द महत्वाचं. प्रथम श्रेणी म्हणजे समजा 60% पेक्षा जास्त मार्क असले की त्याला प्रथम श्रेणी म्हणतात, आणि 50% पडले की ते नुसतं उत्तीर्ण झालं. उत्तीर्ण कोण आहे? बघा, उत्तीर्ण म्हणजे नुसतं पास. संगीता विज्ञान व इंग्रजीत उत्तीर्ण आहे. बघा, संगीता विज्ञान व इंग्रजीत उत्तीर्ण आहे. संगीता उत्तीर्ण म्हणजे नुसतं पास. विज्ञानाने कसं सांगितलं? इंग्रजी. टिक केलेले आहे ती ए श्रेणीत उत्तीर्ण आहे, आणि पी केलेले आहे ते नुसते उत्तीर्ण आहेत. संगीता इंग्रजी आणि विज्ञानात उत्तीर्ण आहे. आता पुढचा प्रश्न 21वा, विज्ञान विषयात प्रथम श्रेणी कोणाला मिळाली नाही? विज्ञान विषयात प्रथम श्रेणी कोणाला मिळाली नाही? विज्ञान विषयात प्रथम श्रेणी कोणाला मिळाली नाही रे? संगीता पास झाली म्हणजे प्रथम श्रेणी मिळाली नाही, म्हणजे याचं पर्याय क्रमांक 3. प्रसादने किती विषयात प्रथम श्रेणी मिळवलेली आहे? प्रसादने किती विषयात प्रथम श्रेणी मिळवलेली आहे? 4 विषयामध्ये. पर्याय क्रमांक 1. आणि 23वा प्रश्न, कोणत्या विद्यार्थ्यांना इंग्रजी व गणित विषयात प्रथम श्रेणी मिळाली आहे? इंग्रजी आणि गणित विषयात प्रथम श्रेणी कोणाला मिळाली बघा? इंग्रजी आणि गणित विषयात. राज आणि प्रसाद. राज आणि प्रसाद. राज आणि प्रसाद म्हणजे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. अशा पद्धतीने आजच्या तासिकेला आपण माहितीचं पृथक्करण अथवा विश्लेषण या घटकावर आधारित मागे झालेल्या एनएमएस परीक्षेतील प्रश्न सोडवलं. सोपा आहे ना आजचा घटक? फक्त तुम्हाला चार्ट तयार करावा लागेल.
काही विद्यार्थी चार्ट तयार करतात, अंदाजे पण करतात, परंतु चार्ट काढल्यानंतर थोडं अॅक्युरन्सी येते, चुकण्याची शक्यता कमी असते. ठीक आहे. नेहमीप्रमाणे एक ऑनलाईन टेस्ट पाठवतो. बस करूया. ओके, बाय. बाय सर. बाय.